श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या लीला खरोखरच खूप अगाध आहेत. ज्या भक्तांचा जेवढा विश्वास स्वामींवर आहे त्यापेक्षाही जास्त स्वामी भक्तांच्या आयुष्यामध्ये आश्चर्यकारक अनुभव हे देत असतात. आणि आजचा अनुभव देखील खरोखरच एवढा आश्चर्यकारक करणारे अनुभव आहेत. त्याचबरोबर खूप काही स्वामींच्या लीला कशा असतात, स्वामी अशक्य ही शक्य कसे करून दाखवतात. त्याचबरोबर स्वामी जसे म्हणतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, त्यापेक्षाही जास्त स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात आणि आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नाहीत. हे आजच्या या अनुभवातून तुम्हाला खूप काही शिकायला देखील भेटणार आहे. तर आजचा अनुभव हा एका ताईंचा अनुभव आहे. खूप सुंदर अनुभव आहे आणि त्या ताई या हडपसर येथील राहणारे आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सुंदर सुंदर आश्चर्यकारक करणारे अनुभव दिलेले आहेत. त्याचबरोबर हम गया नहीं हम जिंदा है अशा प्रकारची प्रचिती देणारे स्वामींचे अनुभव आहेत. हडपसरमधील ताईंनी अगोदर देखील एक अनुभव शेअर केलेला आहे आणि आत्ताचा अनुभव त्यांचा दुसरा आहे. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणकोणते अनुभव दिलेले आहेत की जे अनुभव हम गया नहीं हम जिंदा है या पद्धतीची प्रचिती देणारे अनुभव आहेत. चला तर मग ताईंच्या आयुष्यामध्ये आलेले स्वामींचे अनुभव चला ऐकूया. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. हा श्री स्वामी समर्थ आहे. जय स्वामी समर्थ. अनुभव सांगायचा आहे. हो अनुभव सांगायचा आहे. नाव सांगायचंय का ताई? नाव नाही तसंच सांगतो ताई. बरं राहता कुठे ते सांगायचंय? हा राहते आम्ही हडपसरला. हडपसरला. अच्छा अच्छा. हो तुम्ही अगोदर एक अनुभव शेअर केलाय का ताई? हो परवा दिवशी हा हा एक अनुभव. हा 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 आता पण अनुभव शेअर करते मी. अरे वा, लगेच अनुभव पण आला दुसरा? नाही नाही पहिलेच सांगते अजून अनुभव. बर. अजून मला अनुभव आले नाही, पण तुम्हाला एक अनुभव शेअर केला मग मला पण बरं वाटतं, म्हणजे मन प्रसन्न झालंय असं. हा हा हा. काय आला अनुभव? ते नातूंचं सांगायचं होतं. 2 नाती कसं ते म्हणजे आम्ही जास्त सेवा नाही करत, तेवढं जेव्हा रोजच्या प्रमाणे अगरबत्ती लावणं, स्वामीला चहा ठेवणं, काय कुठं जायचं असले की स्वामींना नाव काढणं सांगणं, हेच दुसरा सेवा, हेच सेवा आहे आमचं. हा हा. किती दिवस झाले तुम्ही स्वामी सेवा करता? मी आता बरंच 23-25 वर्ष झाले असतील. अरे बापरे, भरपूर दिवस झाले की. हो भरपूर झाले, पण आता आम्हाला ते काय ते अनुभव घेतोय ते आता आम्हाला बरेच दिवस झाले, 10-12 वर्ष पूर्वीपासून आधीपासूनच आम्हाला अनुभव यायला लागले. अरे वा. आमचा नातू 3.5 वर्षाचा होता. ते आम्ही गेलतो कामाला. ते नातूला कुणी तसं पूर्वी चॅनल आहे आमच्याकडे, चॅनलच्या पलीकडे पोरगी राहते आणि अलीकडे. अच्छा. मोठी पोरगी खूप कष्ट करायची, ती कामाला गेलती आणि ते बारकं पोरगला आमच्याकडेच राहायचं होतं नातू आमचा. त्याला कुणी काय सांगितलं काय माहिती, कसं गेलंय चॅनल मध्ये कोणालाच कळलंच नाही. मी गेलेल्या कामाला आमच्या पोरगीला आमच्या जाऊची सून दवाखान्यात घेऊन गेले. त्या पोरगला तरी पण आमची जाऊ कशी बसवलं होतं, तो पोरग तर पुन्हा आम्हाला सोडून कुठं जातच नव्हतं. पण त्या दिवशी कसं काय गेले काय माहिती, चॅनल मध्ये एकटाच उतरले. चॅनल मध्ये पाणी नव्हतं तेवढं. थोडं पाणी होतं का? थोडं पाणी होतं, म्हणजे आपल्याला जाताना गुडघ्या मांडीपर्यंत होता.
आणि नातू तुमचा किती वर्षाचा होता? तो 3.5 वर्षाचा होता. आणि मग त्याला किती लागतंय ओ पाणी? तेच की ते उतरायला मोठ्या माणसांना पण उतरायला येत नाही ताई. हा. पाय घसरकुंडून आपण धरून जाते. मग तेवढं पोरगं कसं काय गेले चप्पल घालून ते पण आम्हाला काही कळलंच नाही. मग बापरे. त्याला वाटलं पलीकडे जायचं म्हणून पाण्यातून पडते उभं राहते. त्याला सोचत नाही काय तेवढंच बघा आमची जाऊची पोरगी ती पाणी टाकायला म्हणून आली. बघितले की मग आमचं नातू लगेच ते सगळं सामान टाकून तिथं खाली जाऊन घेऊन आले. पोरगं बघितलं नसलं तर आता गेले असते म्हणून. बापरे. हो. मग आम्ही म्हणलं आता काय करायचं आता स्वामींचंच करतो. आम्ही जाते आता घरात कोण नसते स्वामींना सांगूनच जाते. मग ते एक अनुभव झालं. आणि त्याची बहीण 3 महिन्याची होती. कोण? अगदी किरकोळ आता नातू होतं ना त्यांचीच बहीण 3 महिन्याचं होतं. आणि ती पोरगीला नाही का आमच्या नातूचं जावचंच नातू ती अगदी बाहुलीसारखं होती. तर त्याला पोर उचलून नाही का असं जेलतात डोकं लहानपणी. तो पण ते पोरगीला तसंच करायला बघितलं. वर फेकून जलावं म्हणून. तो वर फेकलं की त्याला जलता नाही आला. अरे म्हणजे तो पण असेल 10-12 वर्षाचा तो पोरगा. त्याला जलता नाही आला आणि पोरगीला सोडून दिलं. डांबरचं हे रस्ता. बापरे. बारकी पोरगी पालथीच पडली पण एक कुठं लागलेलं नाही. आमची थोरली जाऊ म्हणली की ते पोरगी पडलेलं बघून हातपाय थंड झालं. बसलेलं उठता आलं नाही. म्हणलं आता पोरगीला काय झालं काय माहित. तरी पण काहीच लागलं नाही. तरी पण काहीच लागलं नाही. बापरे केवढा मोठा चमत्कार ताई. हो. मग मी आल्यावर 1 आठवड्याने सांगितलं. तेव्हा सांगितलं असलं तर मग मी बोलले असते तर भांडणं पडायची वेळ झाली असते ना. म्हणले पोरगी त्यांच्यापाशी सोडून गेलते. ते पोरगा असं वर उचलला सोडून दिला. पोरगी डांबरच्या जमिनीवर पडली पण एक पण लागलं नाही. कुठल्या देवाने चमत्कार केला. आमचं काळजीच पाणी झालं. आता म्हणलंय पोरगीला पडलं आता लागलं. पण किती लागलं असतं ताई. पण म्हणलं एक पण नाही लागला. बापरे. बघा कसं आहे. मग तेव्हा पोरगीला सांगितलं की पोरगी म्हणली जाऊ द्या आई आपलं सगळ्यांचं आपण दया करतोय. सगळ्यांचं आपण काम करतो ना. आपल्या पाठीशी स्वामीच आहे. आपलं काही नाही होणार. तरच तसंच आहे आमच्याकडे. आम्ही दुसऱ्यांचं काम करायला जाते ना स्वामी आमच्या पाठीशी आहे म्हणून आम्ही समजून घेतो. आमच्यासाठी नाही करत कुठलं पण गोष्ट. आम्ही स्वामींना मागतो की दुसऱ्यांच्या मदतीसाठी आम्हाला ताकद द्या आणि मार्ग द्या. अरे वा किती छान विचार आहेत ताई तुमचे. हो आमच्या मुलींचं पण तसंच आहे. आमच्या मुली पण काम करून खातात पण आमच्या मुली पण म्हणतात स्वामींना स्वामी आम्हाला दुसऱ्यांचं मदत करण्यासाठी आम्हाला ज्ञान द्या आणि आम्हाला ताकद द्या. त्यामुळेच नातवाला पण तुमच्या काय झालं नाही. नाहीतर बघा ना ताई किती थोडं पाणी असेल तरी सुद्धा काही होऊ शकतं ना. होऊ शकतं. आणि तो अगदी 3-3.5 वर्षाचा त्या किती लहान आला तो पण. हो लहान झाला. आता तो पोरगा आता 14 वर्षाचा आहे. स्वामीच्या कृपेने आता 9वीला गेले. तो आजोबा स्वामींचं आम्ही सेवाकिरी होता ना त्याने सांगायचं मी कधी पोरांना घेऊन गेलं की यांच्या पाठीमागे स्वामी आहे तुम्ही घाबरू नका असं. अरे वा. अजून एक आमची मोठी पोरगीला अनुभव आलेले ताई. मोठा खूप अनुभव आलेले. तुम्ही तर म्हणता एवढं चमत्कार कसं काय झालं. एक 2016 मध्ये बघा. आणि एक बाई बुरखा घालून मुसलमानची बाई येत होती. म्हणजे कोणी डिलिव्हरी होईल त्यांचं बाळ घेऊन जायचं. अरे बापरे. हो ते कुठंतरी केलं असणार. मग इकडे आडसर मध्ये फिरत होते. आमची धाकटी पोरगी पण दिवस गेलेले होते. आमची पोरगी म्हणली एक बुरखा घालून एक बाई जात होती. तिला पण 9वा महिना लागला त्यांच्या पोरगीला. आमच्या पोरगीला म्हणले की तू कितवा महिना. ती म्हणली तिला म्हणली मला काय इच्छा झाली मी तिला काही सांगितलं नाही. मग ते म्हणले मग तू राहते कुठं. ती पत्ता सांगितलं नाही मी इकडंच असंच राहते. आणि तुझं आधार कार्ड आहे का. ती म्हणली माझं आधार कार्ड पण नाहीये. आणि फोन नंबर असलं तर दे. म्हणली मला फोन नंबर पण नाही माझ्याकडे फोनच नाही. होतं पण ती सांगितली माझ्याकडे फोन नंबर पण नाही. म्हणजे स्वामींनी तिला तसं बुद्धी दिलं बघा. हो ना.
आणि आधार कार्ड असलं ना तू डिलिव्हरी झाले की तुला पैसे भेटायला अशी म्हणली, म्हणून आशा दाखवली. ती म्हणली मग माझ्याकडे आधार कार्ड पण नाहीये. मग मला येऊन सांगितलं दुसऱ्या दिवशी, काही बुरखा घालून एक बाई असं विचारत होती. मी आशाने मी म्हणलं एका आशाने तू द्यायचं होतं, बघितलं असतं आधार कार्डावर पैसे आले असतं का. मला म्हणले तू अशा आशा करू नको, जाऊ दे आपल्याला जेवढं द्यायचं ना सांगितलं त्याच्यातच आपण राहायचं, दुसरं आशा अपेक्षा करू नको. हो ना हो ना. मग तेच 15 दिवसात एक बाई तिथंच बाळातीन झाली. तिच्याकडचं ती बाई सगळं घेऊन गेलते डॉक्युमेंट, तिचं डेट बीट म्हणजे केव्हा डिलिव्हरी होणार, कधी दिलेले. मग ते सांगितलं असणार ते इथे बिहारचे लोक, त्या आशाने सांगितलं असणार असं असं माझं डिलिव्हरीचा डेट आहे. मग ती डिलिव्हरी झाली 13 दिवस झालं, आमची पोरगीला किती 10 दिवस झालं बघा. मग ते 13 दिवस झालं ती बाई आली बुरकीवाली, म्हणली की चल तुला पैसे देते, बाळाला घे, आधार कार्ड घे, चल. मग तिचं पाठीमागे तिची आई पण गेली. तिकडं त्या कंपनी तिकडं मशनभूमी आहे त्या साईडला घेऊन गेले म्हणा, म्हणजे 4-5 वाजता. मग तिच्या पण गेली तिच्या बरोबर. तिच्या आईला म्हणली तू तिथपर्यंत येऊ नको, ती इथंच थांब, म्हणजे तिचं साईन झाले की मग तिला आणून सोडते मी, तिला तिच्या बाळाला. तिच्या आईला नेमका रस्त्यात सोडून घेऊन गेली तर आलीच नाही ती बाई. बाळाला पण, बाळाच्या आईला पण ती बाई पण. ती बाई आता येईल मग येईल, आता येईल मग येईल. मग रात्री होत आलं की तिला रडायला यायला लागलं. मग रडत तिकडे इकडे फिरत घरी येते, आली का तिकडे जाते. मग असं बोमका झाला. बापरे. हो, आमची पोरगी मग कामाला जाऊन आले. सकाळी उठून सगळे लोक म्हणायला लागले यांच्या पोरगीला एक बुरकीवाली बाई घेऊन गेली, ती आली नाही पैसे देते म्हणून आधार कार्ड बाळाला, तिला घेऊन गेली. आणि ही बाई येडी, तिच्या पाठीमागं जायचं सोडून महाराष्ट्रात थांबवलं की थांबली. काय वाची भोळी लोक दुसऱ्यांवर विश्वास ठेवतात डोळं झाकून आणि अशी लोक फसवतात. बापरे, काय त्या बाळाचं झालं, त्या बाळाच्या आईचं काय झालं कोणा. आणि ऐका ना, आणि पोरगीला सांगितलं, पोरगी घरकाम जात होती, मग कामाला जाऊन आले, सगळ्या बायकांना जमा केले. म्हणलं असं एकांत झालं, अजून दुसऱ्यांचं पण असं व्हायला नको. मग स्वामींना विनंती केलं, स्वामी तुम्ही काही पण करा, ते बाळाच्या आईचे बाळ भेटायलाच पाहिजे. हो ना हो ना. स्वामींना पाय पडून मग सगळ्या बायकांना घेऊन गेलं. आमच्या इथं नगरसेवक येते, नगरसेवक पण चांगला आहे. मग आमच्याच जातीतलं आहे नगरसेवक. मग त्यांच्याकडे गेले की त्यांना म्हणलं पोरगीने काका काय पण होऊ दे, पण ती बाई भेटायला पाहिजे. तुम्ही तसं नाकाबंदी करून टाका सगळीकडे, अडसर एरियात जेवढं आहे तेवढं, कुठं पण असू दे ते भेटायला पाहिजे. हो म्हणलं, कंप्लेंट केलं, सगळं केले. तिसऱ्या दिवशी ते बाईला मारून टाकलं होतं. ती बाई बर्फामध्ये ठेवलं होतं. हो बापरे. ते बाळाला घेऊन तो नाही का नोबल हॉस्पिटल हडपसर मधला, बघा स्वामीने कुठं लांब जाऊ दिलं नाही. तर नोबल हॉस्पिटल मध्ये बुरका घालून ते बाळाला घेऊन हॉस्पिटल मध्ये फिरत होती ती बाई. बापरे. आणि तिथंच पोलिसांना सापडलं. मग धरून तिला पोलिसाच्या ताब्यात दिलं, बाळाला आणून दिलं 13 दिवसाच्या बाळाला. मग आई कुठे म्हणले की मग तिला मार बसायला लागले ना, मग सांगितलं इथे काय. मग तेव्हा बघितलं की त्या माईकला मग ससनला नेलं. ती बाईला काय करायचं म्हणून सांगितलं. मग ते मीडियावाल्याला बोलवलं. मग सगळ्या लोकांनी म्हणलं अशा बाईला ठेवायचंच नाही, तिला फाशीचं सजा द्यायचं म्हणजे द्यायचं. आता ह्या बाळाच्या आईला ते असं कुठं तरी अजून केलं असणार ना. अहो तिने भरपूर केलं असणार ताई, भरपूर केलं असणार ती गावोगाव फिरून, पण इथं केलं तसं. काय बाई, किती वाईट बाई ती, वाईट बाई. पण पोरगीमुळं त्यांचं बाळ बी सापडला आणि आई पण मेलेला का असू दे पण सापडला ना, त्यांना काय माहिती पडलं असतं कुठे कुठे नाही. हो ना हो ना. पण ती बिचारी गेली ना हो, त्या लेकरू झालं ना बिना आईचं. लेकरू झालं, पण 13 दिवसाचं बाळाला आईचं काही मिळालंच नाही. वाईट वाटतं. पहिलंच माहिती नव्हतं ना असं करतील. बरं झालं बघा, स्वामींची कृपा अशीच असते ताई. म्हणजे एक सुरक्षा कवचच निर्माण होतं आपल्या बरोबर. कधी आपल्याला वाईट संगतीत जाऊ देत नाहीत, फसू देत नाहीत, कधी आपलं वाईट होऊ देत नाहीत.
हो. बापरे, केवढा मोठा ताई अनुभव. एवढा मोठा अनुभव दिलाय. मग तर आमचे सगळं लोक म्हणायला लागलं काय झालं की मग त्या आमच्या पोरीला येऊन सांगा. म्हणजे ती पोरगी हुशार आहे. बघा ती पोरगी आहे म्हणून तर आता हे माहिती मिळालं. आम्ही पण एवढं डोकं चालवलं नसेल. रात्रंदिवस ती पोरगी येऊन बसायचं म्हणून एवढं नाकाबंदी केलं. पण कुठं लांब गेलं नाही. आपल्या हिऱ्यातच भेटलं. हो ना, हो ना. पण कुठं स्वामींनी लांब ते, जाऊ दिलं नाही. हो ना, आईचं झालं ते झालं वाईट, त्या बाळाचं पण झालं असतं, पण स्वामींना म्हणजे सर्वांनी स्वामींना प्रार्थना केली म्हणून त्या बाळाला पुण्य वाढलं त्या बाळाचं, आणि त्याचं वाईट होण्यापासून ते वाचलं बाळ ताई. वाचलं. पण आईचं गेलं ना ताई. हो ना, ती आईचं आता ते गेलं, पण त्या बाळाचं पण आयुष्यभराचं वाटोळं झालं असतं ना हो. त्याच्या बरोबर पुढे जाऊन काय झालं असतं काय नाही आपल्याला माहित आहे का ना. आता बघताय ना किती अनलिगल लोक काही करत असतात ना लहान मुलांचं. हे आपण ऐकतो की बातम्यामध्ये सप्लाय वगैरे करतात, काय करतात, किडनॅप काढून घेतात. पण बापरे. गेलेले माणसं लवकर भेटत नाही. बघा एवढंच लहान बाळ परत मिळालं म्हणजे मिळालं. हो ना, नाही ते तुम्ही सर्वांनी स्वामींना प्रार्थना केली ना ताई, त्याच्यामुळेच ते बाळ परत मिळालं. खरोखरच ताई धन्य आहे तुम्ही. हो, आमच्या पोरगीला धन्य म्हणायचं ताई. नाही खरोखरच स्वामींची सेवा केली ना की खरोखरच जी लोक स्वामी सेवेत आहेत ना त्यांना माहित आहेत चमत्कार. हो. पण असे कधी कधी अविश्वसनीय चमत्कार होतात ताई. आणि आमच्यामुळं आता बरेच लोक आमचे जाऊचे सुना म्हणा, मुलं म्हणा, मुली म्हणा, आता स्वामी सेवेमध्ये आलेले आहेत. पोरी म्हणतात आम्ही पुन्हामुळं आलं, आमच्या काकूंमुळं आलं. अरे वा. सांगतात. मग तुमची स्वामी सेवा भरपूर होते ना ताई. फक्त काय बसून एका जागेवर सेवा करण्यापेक्षा ही पण सेवा खूप मोठी आहे ताई. आणि एक स्वामी सेवेकरी आपल्यामुळे घडतोय ताई. ही काही साधी सेवा नाही ताई. अजून एक अनुभव आहे. आमचं पोरगं राहते ते असं धरून जागा होते. आमच्या नगरसेवक दिलेले. आणि ते सरकार लोक येऊन सगळं किती 100-150 कोल्या होत्या. ते सगळं कोल्यांना काढायला लागलं होतं. पोरगी पण त्याच साईडला होत होतं. पोरगी म्हणायला लागली आमचं पण काढणार का? हो काढणार. पोरगी लय रडायची. मी 1-1 रुपया जमा करून जुनं पत्रे बित्रे आणून मी मारलेले आहे. तुझा नवरा खूप करायचा ना त्यावेळेला. खूप करायचं. मग स्वामीच्या आले त्या थोड्या दिवसात दारू त्याचं सोडून दिलं जावायला. अरे वा. आतापर्यंत. हो. आणि जावायला विश्वास नव्हता कुठला देवावर. आणि त्यांचं ते घर पाडलं ना सगळ्यांचं. मग पोरगी म्हणायला लागलं, त्यांचा हातापाय पडायला लागलं बिल्डरचं, ते पोलीस लोकांचं. नाही आम्ही पाडणार. सगळं सामान काढ. मग पोरगी सगळं सामान काढलं. स्वामीचं फोटो देवावर सगळं आतमध्ये सोडून दिलं. स्वामीला म्हणली स्वामी मलाच बाहेर काढतात मग तुम्हाला घेऊन कुठं जाऊ. आता तुम्हीच काहीतरी चमत्कार करा म्हणून रडत उभं राहिले. ते सगळं पाडून तिच्या घराला असं तो बुलडोझरचा पंजा घालायला आणि इन्स्पेक्टर आणि तो बिल्डर दोघांनी येऊन एका साईडला थांबलं. ते बुलडोझरवाल्याला अडवलं त्याने. हे घर पाडायचं नाही. आता झालं इथून इथं पाडलं ना आता जायचं म्हणून. इतकं चमत्कार झालं ना सगळं लोक म्हणायला लागले तुझंच कसं काय नाही पाडलं, आमचं पाडलं. सगळं आमच्या इकडचे लोक तुझं घर बघायला तू काय चमत्कार केली सांग. तुझं हो म्हणा. नाही पाडलं. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ माझ्या घरात वास करतात. आणि ते बरोबर असल्यानंतर काय वाईट होणार आहे ताई. आणि स्वामी स्वतःचे घर कसे पाडून देतील तुम्ही सांगा बरं. पाडून दिलं नाही. मग त्या घरात मोठा फिरतोय पण मोठा साप फिरतोय पण. अरे बापरे. हो. कोणाला धक्का नाही. पण ते कधीतरी दिसते वर्षातून 2 वर्षातून. म्हणजे ते स्वामी दर्शन द्यायला येत आहेत. मग त्या पकडायला एकदा बोलवलं त्या माणसाला. मग जाताना पोरगीला रूप दाखवून दिलं महालक्ष्मीचं. मी ते तू लोकांना घराला बोलवती का म्हणून त्या लोकांना सापडत नव्हतं जात होते. पण काय झालं तर मदतीला त्याला कुणी नाही कुणी उभा राहतात. बापरे. बघा असे अनुभव दिलेले आम्हाला. काय हो ताई काय अनुभव आहे तुमचे ताई. खरोखरच.
आणि पोरगीकडे कोणी मैत्रीण होत्यात ना, त्याने स्वामी सेवामध्ये जातात. पोरगी सांगते असं असं उपाय करा, असं असं पूजा करा, मग स्वामीने तुम्हाला पुढे घेऊन जातील. हो ना ताई. खरोखरच सेवा जास्त करावी असं नसतं, कारण मी ताई एवढे अनुभव ऐकते, लोकांशी बोलत असते. अनुभव सर्वांचे असतात असं पण नसतं ताई, पण 25, 26 वर्ष ताई सेवा करणाऱ्या ताई आहेत. अजून त्यांना अनुभव आलेले नाहीत ताई. आणि कायकांच्या आयुष्यात एका महिन्यामध्ये स्वामींनी अनुभव दिलेले आहेत ताई. आणि त्यांची सेवा काहीच नाही ताई, सेवा काहीच नाही. महत्वाचं म्हणजे हो, आम्हाला एवढा मोठा अनुभव दिलेला आहे बघा ताई. आणि म्हणजे सेवा काहीच नसून सुद्धा जर त्यांना फक्त जाता येता नमस्कार करण्याने जर स्वामी प्रसन्न होत असतील तर किती ती पुण्य आहे. आणि ताई तुम्हाला तर एवढे जबरदस्त अनुभव आले ताई, खरोखरच नमन आहे तुम्हाला. म्हणजे स्वामींची सेवेचा एवढा मोठा चमत्कार पण असू शकतो. हो, अजून एक अनुभव आहे ताई. बारकी पोरगी 2021 मध्ये दुसरं लॉकडाऊन मध्ये डिलिव्हरी झालती. लॉकडाऊन येते म्हणून मग तिला एक 8-10 दिवस ठेवलं माझ्याकडे. मग तिकडं गावाकडून तेवढं नसतात ना, म्हणून तिला सोडायला गेले मी स्वारगेट मध्ये. आणि दोन बाळ, एक छोटं बाळ आणि एक मोठा बाळ घर कामाला होते ना. मग मला त्याने सुट्टी देणार नव्हते. त्याने म्हणलं तर आता करू नाही येणार आहे, मुलीला पाठवायचं असलं तर आता पाठवा. मग नंतर इथं अडकून बसेल गर्दीमध्ये, काय होईल काय नाही, कोणाचं काय सांगता येत नाही. ती गावाकडे राहते म्हणजे तू सुरक्षित राहतील. ते मॅडमनी मला सांगून पगार व्हायच्या आधी 1000 रुपये दिले पोरगीला ते पाठवून म्हणून. आणि तेवढंच माझ्याकडे 1000 रुपये होते आणि माझ्याकडे 100-200 रुपये होते बससाठी. मग तिला घेऊन गेले. ते बस होतं सांगोल्याचं, पण तो सोलापूर मार्गी होता. आम्हाला माहित नव्हतं की मग सांगोल्याला जाईल इकडं म्हणून तिला बसवलं. मग तो कंडक्टर आला की म्हणला नाही तिकडनं नाही, सोलापूर मार्गी उतरा. मग तिकडून 2 बाळाला घेऊन ती कशी जाणार बसतो म्हणून आम्ही उतरलं. तिच्याकडे पर्स मध्ये 1000 रुपये मी बसचे दिले होते. 1000 रुपये पैसे आणि बाळाचं चेन आणि हातातलं मनगट होते. आणि ते पर्स तिथंच सोडले तिने विसरून. आम्ही मग दुसऱ्या बस मध्ये बसले, दुसरं लागलं होतं. म्हणजे पर्स बस मध्येच राहिली. पर्स बस मध्येच राहिलं. मग जाऊन तिथं बसले. मग ते 1-2 मिनिटांनी तिला आठवण आलं, आई पर्स नाहीये, कुठे गेले. आता मी म्हणलं आता बस मध्ये तू सोडला असलं तर तो कंडक्टर होता, मग तो बस गेला असणार, काय करायचं. तरी पण बघते म्हणून मी आले उतरत. आणि मला पण वाटत ना किती सगळं बस एकच दिसत होते. हो ना, काही वाचताच येत नाही म्हटल्यानंतर. तरी पण तेच बस मध्ये मला स्वामीने वरती चढवलं. बापरे. कंडक्टर जात होता. बेल माझं, मी म्हणलं कंडक्टर थांब 5 मिनिटं. का, मग आमचं पर्स पडले म्हणलं इथे. एका बाईला सापडलं होतं. आणि लगेच तो कंडक्टर थांबला. म्हणला कोणा बघा कुठं बसलं ते. मी म्हणलं इथंच बसलं, ते पर्स हरवलं. मग ती बाईला सापडलं तर ती बाई म्हणली मला सापडलं जरा. अरे बापरे. तेवढं 2च मिनिटं सर ते बघा तेवढं अनुभव दिलं मला. आणि ती बाई पण म्हणाली मला सापडलंय, ते एक बरं झालं लगेच. म्हणजे त्या पर्स मध्ये स्वामींचा फोटो, शंकर महाराजांचा फोटो होते. अरे वा. त्याच्यामुळे त्या बाईच्या मनामध्ये काय आलंच नाही ना की आपण घ्यावं की काय. स्वामींचा फोटो बघितल्यानंतर इमानदार देऊन टाकावं ज्याचा आहे त्याला, असं म्हणजे आलं असेल. मग ते एक अनुभव आला तुला. मग लगेच मग पोरगी म्हणले बरं झालं बघा, स्वामीने आपल्याला कुठं वाया जाऊ देत नाही. हो ना. खूप सुंदर. अजून एक अनुभव सांगते. आता गेल्या वर्षाच 2 वर्षापूर्वीची अक्कलकोटला गेले. तीच पहिल्यांदा गेले, आम्ही गेलोच नव्हतो. त्यांच्या गावाकडच्या लोकांना म्हणलं स्वामी करते, मग एकदा जाऊया. त्यांच्याकडून जरा जवळ आहे म्हणजे 100-1 रुपयात जाऊन येऊन होतंय. मग 4-5 बायका असं मिळून गेले त्यांनी. पोरगी म्हणले स्वामी आता इथपर्यंत आले, तुम्हीच बघा काय परिस्थिती द्यायचं असेल तर. मी आता आले, तुझं नवऱ्याला त्रास देते, आता पण देते पण तेवढं ना तेवढं कमी. मग एक माणूस उंच 5-7 फूट उंच, एकदम गोरा पान,
आणि सगळ्यांना अर्धा अर्धा पेढा देत आल्या म्हणे. आणि आमच्या पोरगीला आणि आमच्या पोरगीच्या शेजारचं एक मुलगी होती तिला अख्खा पेढा दिला म्हणे. पोरगी म्हणली तो माणूस पेढा दिला ना माझं सगळं अंगात काटच फुटलं म्हणलं, रडायलाच यायला लागलं. बापरे, म्हणजे स्वामी आपल्या जवळ आल्याची एक भावना मनात आली ना, त्याच्यामुळे डोळ्यातून त्याला म्हणले माझ्या मनात पण नव्हतं की असं परिस्थिती होतंय म्हणून. मग एकदम अंगाला काटा सुटला. म्हणलं की पाणी दबदब डोळ्यातून पडायला लागलं, रडायला सुरू झालं म्हणलं ते. मग ती पोरगीला पण विचारलं आणि ती पोरगी पण म्हणली मला पण तसं झालं. फक्त त्यांना दोघींनाच जाणवलं आणि त्यांना दुसऱ्यांना काही जाणवलं नाही. बापरे, सगळ्यांना देत आलं, आम्हाला दिलं. मग त्याच्यानंतर माणूस कुठे गेला आम्हाला दिसलंच नाही म्हणजे. बापरे, बघा एवढा अनुभव आला. काय अनुभव, खरोखरच खूप अविश्वसनीय अनुभव आहेत ताई. आता हे नाही, हे अनुभव आहेत बरं का, पण तो जो अगोदर सांगितला ना ते वाचवलं ती बुरकावाल्या बाईकडून, खरोखर अगदी माझ्या काळजात धडधड चालली होती. आता पुढे काय होतंय, पुढे काय होतंय. खरोखरच खूप सुंदर. आणि जिथे स्वामी आहेत ना तिथे अशक्य ही शक्य होतच ताई. हो होत. म्हणून मी कुठं पण जाऊ दे ताई, मी स्वामींच्या कृपेनेच जाते बघा. म्हणजे कुठल्या संकटामध्ये आम्ही अडकत नाही. आम्हाला कसलं तर त्याच्याने आम्ही वाचतो बघा आतापर्यंत. खूप सुंदर सुंदर अनुभव आहेत ताई. हो शेअर करते मी. हो, शंकर महाराजांचं एक करायचं होतं, आता ते कधीतरी करते. बरं बरं, चालेल. आज जायचं होतं पण आमच्या मॅडम मला जाऊ दिलं नाही शंकर महाराजांना. आज त्यांचं परकड दिन होते ना. हो, तेच मला कसं तरी व्हायला लागलं. मग आता कधी सुट्टी देतील तेव्हा. पुन्हा गेल्यानंतर अजून अनुभव देतील तुम्हाला शंकर महाराज. अनुभव दिला की मी लगेच शेअर करते. हो हो हो, नक्कीच. हो, चला मग. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, बघा या ताईंचे अनुभव किती सुंदर होते, त्याचबरोबर अविश्वसनीय होते असे तरी मला वाटतात. कारण जिथे स्वामींची लीला असते ना तिथे कोणतीच गोष्ट अशक्य राहत नाही. आणि आपल्या भक्तांच्या पाठीशी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ असतातच हे प्रत्येक स्वामी भक्ताला माहीत आहे. परंतु जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांना हे जाणून घेण्यासाठी थोडासा वेळ लागत असतो. आणि त्याचबरोबर स्वामींची सेवा करत असताना आपोआपच विश्वास देखील वाढत जात असतो. तर यासाठी जेव्हा तुम्ही स्वामींच्या सेवेला सुरुवात करता तेव्हापासूनच नंतर थोड्या दिवस सेवा केली की लगे आपोआपच स्वामींवर विश्वास वाढत जातो. आणि स्वामी हे अशक्यही शक्य करणारे स्वामी आहेत. आपल्या भक्तांना कधीच एकटे न सोडणारे स्वामी आहेत. तर या ताईंचा अनुभव तुम्हा सर्वांना कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्ही एक अनुभव शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुम्ही एक अनुभव शेअर केल्यानंतर काही लोकांना मदत देखील होत असते. आणि तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव तर दिलेला आहे. आता तुमचे कार्य आहे की दिलेला अनुभव पुढे शेअर करायचा आहे. आणि आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत. आणि प्रत्येकावरती स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे. त्यासाठी जेवढे प्रत्येकाला अनुभव स्वामी देतील तेवढ्यांनी आपले अनुभव शेअर करायचे आहे आणि खूप लोकांना मदत करायची आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा.
श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ या षडयक्षरी मंत्रामध्ये खूप ताकद आहे आणि जो कोणी अहोरात्र मनोभावे जपेल त्याची प्रत्येकाची मनोकामना पूर्ण ही नक्कीच होत असते. ही स्वामींच्या एका ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. तो ग्रंथ म्हणजे स्वामी चरित्र सारामृत. त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. स्वामींच्या नामस्मरणाची देखील खूप मोठी प्रचिती आहे. तर पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.